आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव। तुम्ही बघताय आपला अग्रवन। मक्याचं उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे, कारण जगातल्या महत्त्वाच्या मका उत्पादक अमेरिका, ब्राझील आणि भारत या तीनही देशांमधलं मक्याचं उत्पादन वाढणार आहे। यामुळे जागतिक उत्पादनात जवळपास 3.5% वाढ होणार आहे। यंदा विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून उत्पादन 13,000 लाख टनांवर पोहोचेल असा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केलाय। आता उत्पादनात 3.5% दरम्यान वाढ होऊ शकते, मात्र वापरामध्ये त्या प्रमाणात वाढ होणार नाही। त्यामुळे साहजिकच याचा दरावरती दबाव येऊ शकतो आणि पुढचा काही काळ मक्याचे भाव दबावतच राहतील असा अंदाज देखील या संस्थांनी व्यक्त केलाय। मग नेमकं उत्पादन वाढ देशांमध्ये होणार आहे तर वापर किती होऊ शकतो, नेमके दराची पातळी काय राहू शकते आणि एकंदरीतच मका बाजाराची दिशा काय राहू शकते याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवात करूयात की नेमकं कोणत्या संस्थांनी हे अंदाज व्यक्त केले। तर जागतिक पातळीवर काम करणाऱ्या USDA, FAO आणि BMI या संस्थांनी आपल्या अहवालामध्ये जागतिक उत्पादन, वापर, आयात निर्यात तसंच दराविषयीचा अंदाज व्यक्त केलाय। या तीनही संस्थांच्या अंदाजाचा जर आपण एकंदरीत अभ्यास केला तरी त्या तिन्ही अंदाजामधला एकच सार पुढे येतो, तो म्हणजे यंदाच्या हंगामात म्हणजे 2025-26च्या हंगामामध्ये जागतिक पातळीवरचं मक्याचं उत्पादन हे विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे। 2024-25च्या तुलनेमध्ये 25-26 मध्ये उत्पादन जवळपास 3.5% वाढू शकतं असा अंदाज आहे। आता या संस्थांनी जागतिक पातळीवर विक्रमी उत्पादन, त्यानंतर वापर काहीसा वाढत असला तरी उत्पादनाच्या तुलनेमध्ये वापराचं प्रमाण किंवा वापरवाढीचं प्रमाण कमीच असणार आहे। त्यानंतर निर्यात देखील काहीशी कमी होऊ शकते असा अंदाज दिला। याचा एकंदरीत परिणाम असा झाला की मागच्या काही महिन्यांपासून जागतिक बाजारामध्ये मक्याचे भाव सातत्याने कमीच होत आहेत। दुसऱ्या तिमाहीमध्ये मक्याचा बाजारभाव हा पहिल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये तब्बल 12% कमी झालाय। तसंच सीबॉटवर मक्याची विक्री वाढली आहे, ज्या काही शॉर्ट्स पोझिशन आहेत त्या जास्त वाढल्यात आणि लॉंग पोझिशन्स कमी झाल्यात। थोडक्यात काय तर मका बाजारामध्ये सध्या दबावाचं वातावरण दिसून येते। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या संस्थांचे जे काही अंदाज पुढे आले आणि जागतिक पातळीवर जे काही लागवडीचं आणि उत्पादनाचं चित्र दिसून येते त्याचा एकंदरीतच बाजारावरती परिणाम देखील दिसतोय। जसं सुरुवातीला सांगितलं की FAO तसंच USDA ने जागतिक पातळीवर उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचेल असे अंदाज दिले। FAO ने अंदाज दिला की यंदा अमेरिका, ब्राझील आणि भारत या महत्त्वाच्या 3 मका उत्पादक देशांमध्ये उत्पादन वाढणार आहे। त्यामुळे साहजिकच मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे। जवळपास 3.5% ते 3.8% मका उत्पादनात यंदा वाढ होऊ शकते आणि मक्याचं जागतिक उत्पादन जवळपास 13,000 लाख टनांवर पोहोचेल, म्हणजेच हा उत्पादनाचा आकडा विक्रमी असेल। याचाच परिणाम दरावरती दिसून येतो। USDA ने देखील असं सांगितलं की अमेरिका, ब्राझील आणि भारत या महत्त्वाच्या देशांमध्ये मक्याचं उत्पादन वाढणार आहे। म्हणजे FAO आणि USDA या दोन्ही संस्थांचा अंदाज आहे की यंदा या देशांमध्ये उत्पादन वाढणार आहे आणि भारतात देखील उत्पादन जास्तच असणार आहे। आता विक्रमी उत्पादनाचे अंदाज असल्यामुळे साहजिकच या हंगामामध्ये दर काय राहतील याचा अंदाज देखील या संस्थांनी आपला व्यक्त केलाय। BMI रिसर्चनं अंदाज सुरुवातीला व्यक्त केला होता, म्हणजे गेल्या महिन्यांमध्ये त्यांचा अंदाज असा होता की मक्याचा भाव 2025-26च्या हंगामामध्ये $4.7 प्रति बुशेल्स एवढा असेल। परंतु चालू महिन्यातील अंदाजामध्ये त्यांनी हा अंदाजामध्ये काहीशी कपात केली आणि मक्याचा भाव चालू वर्षी $4.40 प्रति बुशेल्स एवढाच राहील असा अंदाज व्यक्त केलाय। म्हणजे जवळपास 20 सेंटची कपात यांनी अंदाजामध्ये केलेली आहे। USDAचा देखील तसाच अंदाज आहे। USDA ने असा अंदाज व्यक्त केलाय की मक्याचा भाव म्हणजे सरासरी भाव चालू हंगामामध्ये $4.20 प्रति बुशेल्स एवढा राहू शकतो। म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मक्याचा भाव यंदा कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय। आपण सीबॉटवरील दराचा जर आढावा घेतला तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सध्याचा बाजारभाव तब्बल 12% कमी आहे। सध्या म्हणजे आपण जर सीबॉटवरच्या मक्याचे मागच्या आठवड्यातले सरासरी बाजारभाव पाहिले तर ते $4.06 प्रति बुशेल्स एवढा होता। म्हणजेच मक्याचा बाजारभाव पहिली तिमाही दुसरी तिमाहीमध्ये सातत्याने कमी होताना दिसून येतोय। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक मका उत्पादनामध्ये विक्रमी वाढ होण्याचा अंदाज आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मक्याचं जागतिक उत्पादन यांना विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे असे अंदाज या संस्थांनी व्यक्त केले। आता मक्याचं उत्पादन विक्रमी होणार असलं म्हणजे मका उत्पादनामध्ये जवळपास 3.5%ची वाढ होणार असली तरी मक्याचा वापर 2025-26 मध्ये एवढ्या प्रमाणात वाढणार नाही। मक्याचा वापर जवळपास 0.5%नेच वाढू शकतो असे अंदाज या संस्थांनी व्यक्त केले आहे। मक्याचा वापर मुख्यतः ब्राझील, भारत आणि मेक्सिको या देशांमध्ये वाढणार आहे। तर मक्याचा वापर यंदा
चीन आणि इतर देशांमध्ये कमी होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते. कारण USDAच्या ताज्या अहवालामध्ये असं स्पष्ट करण्यात आलं की चीन आणि जपान या दोन देशांची मक्याची आयात यंदा कमी होऊ शकते. तर टर्की आणि इंडोनेशिया या देशांची मक्याची आयात काहीशी वाढू शकते. थोडक्यात काय तर जागतिक पातळीवर ज्या प्रमाणात उत्पादन वाढणार आहे त्या प्रमाणामध्ये मक्याचा वापर किंवा आयातदार देशांची आयात ही वाढणार नाहीये. त्यामुळं एकंदरीतच मक्याचे भाव दबावात राहतील असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. आता या अंदाजामध्ये काहीसा आशेचा किरण देखील दाखवण्यात आलाय. म्हणजेच अशी मांडणी करण्यात आली आहे की जरी जागतिक पातळीवर मक्याचं उत्पादन वाढणार असलं तरी गेल्या वर्षीचा निर्यातदार देशांमध्ये मक्याचा साठा हा कमी आहे. आणि जर समजा ज्या देशांमध्ये म्हणजे अमेरिका, ब्राझील आणि भारत या 3 देशांमध्ये उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आणि काही कारणास्तव या देशांमधले उत्पादन वाढ ही अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर मात्र दराला आधार मिळू शकतो. कारण मक्याचा पुरवठा या अंदाजामध्ये व्यक्त केल्याप्रमाणे वाढणार नाही आणि याचा आधार एकंदरीतच मक्याच्या बाजाराला दिसून येतो. अहवालांमध्ये असं देखील सांगण्यात आलं की सध्या जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची अशी एक परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते. अमेरिकेनं जे काही व्यापार युद्ध सुरू केलंय म्हणजेच विविध देशांच्या आयातीवरती जो काही कर लागू केलाय यातून जर तोडगा निघाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीन आणि अमेरिका, कारण चीन हा सगळ्यात मोठा ग्राहक देश आहे, आयातदार आहे. चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये एखादा व्यापार करार झाला आणि चीननं अमेरिकेतून जास्त मका आयात करण्याचं ठरवलं तर मात्र जागतिक पातळीवर मक्याच्या दराला देखील आधार मिळेल असं देखील या अहवालामध्ये सांगण्यात आलंय. परंतु सध्या तरी मागणी आणि पुरवठ्याचं जर गणित पाहिलं म्हणजे सध्या जर बाजारातले फंडामेंटल्स पाहिले तर पुढचा काही काळ तरी मक्याचा बाजार दबावात राहील असा अंदाज या संस्थांच्या एकंदरीतच मांडणीतून किंवा अहवालातून पुढे येतोय. परंतु जर समजा अमेरिका, ब्राझील आणि भारत या देशांमधलं उत्पादन ज्या प्रमाणात वाढेल असं सांगण्यात आलं त्या प्रमाणात वाढलं नाही किंवा जागतिक पातळीवर जर समजा व्यवस्थित घडी बसली आणि मक्याचा वापर चांगला वाढला तर मात्र दराला आधार मिळू शकतो असं देखील सांगण्यात आलंय. आता या संस्थांनी जागतिक पातळीवरच्या मका उत्पादन, वापर, आयात निर्यात तसंच दराचा अंदाज व्यक्त केलाय. तुम्हाला काय वाटतं आपल्या भागामध्ये मक्याचं उत्पादन वाढेल अशी परिस्थिती दिसून येते का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.